माझ्याकडे चुन्याची डबी होती आणि आज पण खिशामध्ये माझ्या चुन्याची डबी आहे. नियमित तंबाखू खाणारा माणूस चुन्याची डबी ठेवतो. मला का चुना थोडी लावायचा होता त्यांना. पडल्याच्या नंतर देखील त्या मजूर अधिकाऱ्याने मात्र माझी कॉलर धरली आणि कॉलर धरून मला फरफटत नेलं. फरफटतच नाही नेलं तर मला अरेरावेची भाषा देखील केली. गजानन उगले हे शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी मांडत असतात. त्या पोलिसांनाही माहिती आहे की असे कुठलाही प्रकार करत नाहीत. मुळात हे प्रकरण अंगावर शकते म्हणून पंकजाताई आणि संबंधित पोलिसांनी हे रचलेलं कांड आहे. शिपारी वस्तू आहे तर मग चला माझ्यासोबत आता जेएसपी ऑफिसला. आपण शेतकरी चेक करू आता त्या पोलिसाच्या खिशे तर किती लोकांच्या खिशामध्ये चुन्याचे डबे आहेत म्हणून. अरेरावीची भाषा मला एकट्यालाच नाही केली तर त्या ठिकाणी तुमच्यासारखे पत्रकार बांधव होते, ती शूटिंग करत होते, त्यांना देखील अरेरावीची भाषा केली. नमस्कार, मी संतोष साबळे, लेट्सअप मराठीमध्ये स्वागत आहे आपलं. शनिवारी पंकजाताई मुंडे जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आहे आणि त्यांची इथं DPDCची बैठक होती आणि इथं प्रचंड प्रमाणात शेतकरी पण आलेले होते. बरेचसे शेतकऱ्यांचे अडीअडचणी होत्या. काही शेतकरी निवेदन देण्यासाठी आले होते की जे शेतकऱ्यांच्या अनुदानामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे मोठ्या प्रमाणात, त्याच्या संदर्भात काही शेतकरी आले होते. अशातच एक शेतकरी आहे गजानन उगले की ज्यांना त्या निवेदन देताना काही धक्काबुक्की पोलिसांसोबत झालेली होती, वजूद झालेली आहे आणि आज ते शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे. त्यांच्या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ते शेतकरी माझ्यासोबत आहे. दादा, काय सांगाल, नेमकं काय प्रकार घडला होता त्या दिवशी? अतिवृष्टी अनुदानामध्ये जो भ्रष्टाचार काही अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी केलेला आहे, त्याची आर्थिक फसवणूक, शासनाची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी त्यांची सखोल अशी चौकशी करून त्यांना बडतर्फ करावं व त्यांची संपत्ती जप्त करावी आणि गुन्हे दाखल करावेत अशी एक आमची प्रमुख मागणीसाठी मी त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी गेलो होतो. मात्र अचानक पंकजाताई त्या ठिकाणी आल्या आणि पोलीस असतील, कमांडो असतील तर त्यांनी ढकलण्याचं काम केलं. त्या ठिकाणी मी पडलो. सगळं मीडियावरती सगळ्याला दिसलेलं आहे. पडल्याच्या नंतर देखील त्या मजूर अधिकाऱ्याने मात्र माझी कॉलर धरली आणि कॉलर धरून मला फरफटत नेलं. फरफटतच नाही नेलं तर मला अरेरावेची भाषा देखील केली. अरेरावेची भाषा मला एकट्यालाच नाही केली तर त्या ठिकाणी तुमच्यासारखे पत्रकार बांधव होते, ती शूटिंग करत होते, त्यांना देखील अरेरावेची भाषा केली. म्हणून या ठिकाणी आज आम्ही निदर्शने आंदोलन करत आहोत आणि कायमस्वरूपी आमची एकच मागणी, जोपर्यंत तो निलंबित होणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरू ठेवणार. पोलिसांकडून असंही सांगण्यात आलं होतं की तुमच्याजवळ काहीतरी आक्षेपार्ह वस्तू आढळली. काय वाटतं? मग मला काय म्हणायचं, पोलीस एवढाच तपास करते तर मग त्यावेळेस मी तिथंच होतो ना, मला तिथंच तपासायचं ना नेमकं माझ्याकडे काय वस्तू होत्या. तर माझ्याकडे चुन्याची डबी होती आणि आज पण खिशामध्ये माझ्या चुन्याची डबी आहे. नियमित तंबाखू खाणारा माणूस चुन्याची डबी ठेवतो. मला का चुना थोडी लावायचा होता त्यांना. परंतु काय झाले, त्यांना कुठला तरी आरोप माणसावरती लावायचा आहे. जो माणूस या ठिकाणी शेतकऱ्याचे प्रश्न उचलतोय त्या शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या म्हणजे बाजू घेणाऱ्याचे त्यांना फक्त गळचेपी करायची, कारण की हे सगळं ठरलेलं आहे. इथले आमदार स्थानिक बोलत नाहीत, विरोधक बोलत नाहीत, आमच्यासारखे काही पोरं लढत आहेत तर त्यांना कसं दाबता येईल हे फक्त ते करतात. या ठिकाणी आम्हाला ते दिसून आलेलं आहे. आक्षेपार्ह वस्तू आहे तर मग चला माझ्यासोबत आता जेएसपी ऑफिसला. आपण शेतकरी चेक करू आता त्या पोलिसाच्या खिशे तर किती लोकांच्या खिशामध्ये चुन्याचे डबे आहेत म्हणून. माझ्या खिशात आहे तशी त्यांच्याही खिशात आहे. मग याच्यामध्ये आक्षेपार्ह वस्तू कुठली होती? वस्तूच नव्हती ना, चुन्याची डबी होती. मी तंबाखू खाता खाता त्या टायमामध्ये ताई आल्या आणि ती डबी माझ्या हातात तशीच राहिली. बाकी काहीच विषय नव्हता. अजून काही शेतकरी आहे, काय सांगाल सर, नेमकं काय वाटतं, कोण आहे ते अधिकारी? कोण आहे अधिकारी? जे PI आहेत त्यांचं नाव काहीतरी साबळे म्हणून आहे. त्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा अपमान केलेला आहे. त्यांची कॉलर धरून दमदाटी करून त्यांना 3 तास स्थानबद्ध केलंय. अशी तुम्हाला कुठली आक्षेपार्ह वस्तू आढळली? ज्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांना मारता आणि संबंध शेतकऱ्यांचा आवाज जो आहे तो उठतो त्यावेळेस तुम्ही म्हणता की आमच्याकडे आक्षेपार्ह वस्तू आढळली. अशी मुळात आक्षेपार्ह वस्तू काहीच नव्हती. सामान्य लोक जे काही धूम्रपान करतात त्यांच्याकडे तंबाखू आणि चुना हा नेहमी असतो. तशाच पैकी चुन्याची डबी होती. जर आक्षेपार्ह वस्तू आढळली तर पोलिसांनी सांगावं काय आक्षेपार्ह वस्तू आढळली. आणि त्या आक्षेपार्ह गजानन उगले हे शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी मांडत असतात. त्या पोलिसांनाही माहिती आहे की असे कुठलाही प्रकार करत नाहीत. मुळात हे प्रकरण अंगावर शकते म्हणून पंकजाताई आणि संबंधित पोलिसांनी हे रचलेलं कांड आहे आणि या निमित्ताने शेतकऱ्याला बदनाम करायचा हा चाललेला डाव आहे. आमचं सरळ म्हणणं आहे की या सर्व प्रकरणाला पांघरून घालण्याचं काम हे पालकमंत्री करत आहेत. आमचा हा आरोप आहे पालकमंत्र्यावर. आत्ताच माझ्यासोबत काही शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आहे. दादा, काय सांगाल, एकंदरीत हे प्रकरण घडला, DPDCची बैठक होती आणि त्या संदर्भात शेतकरी गजानन उगले निवेदन द्यायला गेले, त्यांच्यासोबत धक्काबुक्की झाली, या प्रकरणाबद्दल काय सांगाल आपण? हा सर्व प्रकार म्हणजे
शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रकार आहे। या पालकमंत्री महोदयाच्या बैठकीच्या दरम्यान QRTचं पथक इथं तैनात करण्याचं कारण काय आहे का? हा नक्षली जिल्हा आहे का? हा काय गडचिरोली भामरागडचा भाग आहे का? QRT पथक इथं बोलवलंच कशाला? म्हणजे हे जाणून बुजून पोलिसाला आणि या जिल्हा प्रशासनाला कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्नच करायचा होता। शेतकऱ्यांचा आवाज दडपायचा होता। जिल्ह्यात 100 कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे, तो घोटाळा दाबायचा होता आणि त्याचं एक लक्ष विचलित करण्यासाठी हा वेगळा प्रकार या जिल्हा प्रशासनाला करायचा होता का, असा आम्हाला यातून प्रश्न निर्माण होतो। तर आपण बघू शकतो की त्या अधिकाऱ्याचं निलंबन व्हावं यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।